अगं सई सई तू सोड, हे सगळं मी करते, तू तू तुम्ही कशाला करताय? तुमच्या हाताची जखम अजून बरी पण झाली नाहीये पूर्ण. तुम्ही कशाला उगाचच पाण्यात हात घालताय? मी करते, मला सवय आहे त्याची. हे बघ, आता यापुढे हा सगळा घरचा व्याप तू माझ्यावर सोड. अहो पण अरे करने देना सही, वैसे भी कुछ ही दिनों की तो बात है. फिर तेरी हाथ बटाने का मौका ही नहीं कहा बार बार मिलने वाला है ना? का नहीं मिलणार? अरे अब भूल गई? अभी तो बात हुई ना कि हम सब दापोली जा रहे हैं, तो फिर अभी तो चल रही है ना हमारे साथ. हाँ मी कुठे हो म्हटलंय दापोलीला यायला अजून, नाही का? काय आहे, मला सई आणि आदित्य बरोबर राहणं जास्त गरजेचं वाटतं. बिचारी माझी लेकरं, सगळ्यात जास्त मी झळलंय या दोघांना. त्यांच्या बरोबर राहून त्यांचा संसार फुलताना बघणं, ह्यातच माझं खरं प्रायश्चित्त आहे असं मला वाटतं. सिंधु भाभी, आपने एक बात डिसाइड कर लो कि आपको यहाँ रहकर वो प्रायश्चित वगैरह करना है या फिर हाथ आए दौलत के मजे लूटने हैं? नहीं, मी ते नहीं नहीं, कोई जल्दी नहीं है. अभी दापोली जाने के लिए बहुत टाइम बाकी है. तब तक सोच विचार करके कुछ डिसाइड कर लेना. चल सही. अगं पण हे भांडी राहिली आहेत ना सगळी, भाभी कर लेंगी ना? हाँ नाही सई, तुझं बरोबर आहे. हाताची जखम आत्ताच अजून बरी होतीये. मी गाद्या घालते. हा या केस मधनं माझी रिहाई होणार, नाही तर बेल तरी भेटणार आणि कंपनी माझ्या ताब्यात येणार. नाही मिळणार. कोण बोलला? मी बोललो नाही मिळणार. अरे पण का नाही मिळणार? कारण जगात कोणालाच काही मिळत नाही. ये दलिंदर, तू ओळखत नाही मला. जेडी बोलतात, जेडी. जेडी सगळ्यांचा हिशोब करतो आणि हिशोब ठेवतो बाकायदा. बेटे, असाच कॉन्फिडन्स माझ्याकडे पण होता. सेम डायलॉग मारायचो. मग डॉक्टर सुयश पटवर्धन नाव आहे माझं. आणि मला जे पाहिजे ते मी मिळवतोच, कधीही, कुठेही आणि कसेही. काय झालं? काय हालत झाली बघताय ना माझी. हा, इथं 2 वेळ धड जेवायला मिळत नाही. काय बोलतो? ते एकटाच बसून असतो. आता माझं मलाच कळत नाही की मला काय हवंय. मी तर आता होप्स सोडून दिले. तुम्ही इथे आलाय ना, तुम्ही पण होप सोडून द्या आणि चला आपण आहे ना पत्ते खेळू. बेकार सावकार. जेडी पत्ते फत्ते खेळत नाही. चल खेळ खेळून घे, कारण आता हुकुमाचा एक्का तुझ्या हाती लागणार आहे. सिंधू, सिंधू तू इथे कशी काय आली? कशी काय आली? कारण मी तुला पाहिजे ते द्यायला आले. परत तेच. ए कोण आहे? काय माहिती कोण आहे? हसत या करून काय माहिती. हे बघ जेडी, उद्या कोर्टात केस फक्त एकाच गोष्टीमुळे फिरू शकते, पुरावे. हा, पुरावे. आणि ते पुरावे माझ्या हातात आहे. सिंधू दे ना. ये सिंधू, चल. मोबदला पाहिजे मला या पुराव्याचा. 4 लाख लोंबडी. किती पाहिजे पैसे बोल? 15 करोड. ठीक आहे,
माझे वकील तुझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतील. मग त्यांनी माझ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले ना की लगेच मी हे सगळे पुरावे जाळून टाकीन. म्हणजे बघा जेडी, आज पैसे माझ्या हातात, उद्या केस तुझ्या हातात. करेक्ट. आणि कोर्टात हात चोळत बसतील सगळे ब्रह्मे. काय ब्रह्मे? हा ब्रह्मे म्हणजे चड्डी बनियन गँग. म्हणजे उद्या कोर्टात माझी सही पण असणार. एक मिनिट, हे सगळं तुला कसं माहिती? मला सगळं माहिती. आणि मला एक अशी गोष्ट माहिती जी तुम्हाला माहित नाही. कोणती? हेच की तुमचं काहीही होणार नाही. ब्रह्म्यांना हरवायला निघालेत. बुलबुल तर नाहीये, बरं हरकत नाही. बँजो आहे का? बँजो? हा चालेल, बँजो चालेल. आणि ऐका, ही वाद्य वाजवणाऱ्या माणसांसकट ही वाद्य तुम्ही आज कोर्टात पाठवा. वाटेल ते काय बोलतोस? ती ऑर्डर कॅन्सल कर पहिली. अरे असं काही चालत नाही कोर्टात, परवानगी नसते बँड वगैरे वाजवायला. अरे वा, तो जेड्या तिकडे कोर्टात खोटं बोलतो ते चालतं वाटतं. ते काही नाही, मी आज त्या जेड्याचा बँड वाजवणारच आहे. असा धूम धडाक्यात वाजला पाहिजे ना बँड. अरे पिंट्या मामा, त्याच्यासाठी खरे बँडवाले मागवायची गरज नाहीये. अरे त्याचा बँड मी एका फाईलने वाजवणार आहे. पुराव्याने ठासून मरलेली कागदपत्रांची फाईल. पण आहे कुठे ती फाईल? गुल्लू, तमाम सबूतों की फाइल पेश की जाए. फाइल तो अप्पा के रूम में रखी थी, शाम तक थी कल, पर अभी नहीं मिल रही. एक मिनिट. आप्पा घरात आहेत ना? आप्पांना विचारूया. आप्पा बस. बोला, काय प्रश्न आहे तुमचा? माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. बसा. अहो आप्पा, त्या पुराव्यांच्या कागदपत्रांची फाईल तुमच्या कपाटात ठेवली होती. अरे ठेवली आहे, माझ्या कपाटातच ठेवली आहे. अहो पण आता मिळत नाहीये. कुठे काढून ठेवली आहेत का? मी नाही काढली, तू कदाचित काढली असेल. मी तुम्हाला सांगत होतो की आप्पांच्या खोलीत फाईल ठेवू नका. माझं कोणी ऐकतच नाही. बघा काय झालं आता. एक मिनिट पिंट्या, ठीक आहे, वादविवाद करायची वेळ आहे का? अरे पण आता ही वेळ काय आली बघ आपल्यावर. एक मिनिट पॅनिक होऊ नका आप्पा, कॉन्सन्ट्रेट करा आणि प्लीज आठवायचा प्रयत्न करा. ती फाईल तुम्ही घेतली का नाही घेतली? दुसऱ्या कोणाला दिली आहेत का तुम्ही? किंवा रात्री तुमच्या खोलीत कोणी आलं होतं का? आठवलं मला. माझ्या खोलीत काल कोण आली होती, आठवलं. कोणती? उबळ. हो, उबळ. खोकल्याची भयंकर उबळ आली होती. आप्पा त्या फाईलचं काय? कुठली फाईल? अरे मग आता काय? ती फाईल मिळेपर्यंत मी कोर्टाची पुढची तारीख मागून घेतो. नाही पण मग पुढची तारीख मिळेपर्यंत तो जेडी पुन्हा आधीसारखा पळून गेला तर? किंवा त्याच्या त्या वकील बाईंनी जर अजून खोटे पुरावे निर्माण केले तर? आणि आपण केस हारलो तर? एक मिनिट, असं अजिबात होणार नाही. आपण काही केस बीस हरणार नाही. तुम्ही सगळे ताबडतोब निघा आणि कोर्टात पोचा. खिंड लढवत राहा. मी घराचा कोपरा शोधते आणि ती पुराव्याची फाईल घेऊन कोर्टात पोचते नक्की. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. पुरावे हवेत, पुरावे, तेही माझ्या हस्ते. वाट बघा. मिस्टर प्रभाकर, अजून किती वाट बघायची? युअर ऑनर, ते हे बघा, हिराबाईंना गाडी चालवता येत नाही.
हा मुद्दा तुम्ही खूप चांगल्या रीतीने पटवून दिलाय. त्यामुळे त्यांनी खून केला नाही हे सिद्ध होतं. पण जयवंत देसाई गाडी चालवत होते, त्यांनी खून केलंय याचे पुरावे तुमच्याकडे नाहीत. त्याच्यामुळे ही केस जवळजवळ निकालात निघाल्यासारखी आहे. आणि उरलेल्या 2 केसेस IPC 420 आणि 424 त्यांचं काय? आणि हे आदित्य विजय देसाई नाहीत हे तुम्ही सिद्ध करू शकणार आहात की नाही? का त्याही केसेस निकालात काढायच्या? हो, काढून टाका जज साहेब. हे फालतू मध्ये तुमच्या आणि माझ्या टायमाची खोटी करतायत. तुमच्या क्लायंटला जरा भान राखून बोलायला सांगा. आरोपी आहेत ते, लक्षात आहे ना त्यांच्या? ये पण गुन्हेगार नाही ना. माझा गुन्हा सिद्ध करणारे पुरावे आहेत काय तुझ्याकडे? आहेत, सगळे पुरावे आहेत. खऱ्या आदित्य देसाईचे DNA टेस्ट रिपोर्ट्स, मॉन्टीचं बर्थ सर्टिफिकेट ज्यात खऱ्या आईवडिलांची नाव आहेत, आणि 20 वर्षापूर्वी कंपनीत घातलेले घोळ, सगळी कागदपत्र आहेत आमच्याकडे. अहो मग सादर करा ना लवकर. मग तेच बोललो ना मी. आले आले. ओ पुरावे आले बघा. माफ करा न्यायमूर्ती जज साहेब, पुरावे माझ्याकडे नाहीयेत. आणि खरं सांगायचं तर यांच्याकडे सुद्धा नाहीयेत. अहो ही ब्रह्मे मंडळी मोठमोठ्या बाता मारण्यात अगदी पटाईत आहेत. आणि दुसऱ्यावर खोटे नाटे आरोप करण्यात तर त्याहून जास्त. तुम्ही माझी साक्ष घ्या ना, म्हणजे मी यांचा सगळा इतिहास सांगते. सिंधू, सायलेन्स. मिस्टर प्रभाकर, या बाई तुमच्या सोबत आहेत? युअर ऑनर, होत्या, आता नाही आहेत. पण म्हणजे मग ते पुरावे तेही नाही आहेत का? हे बघा मिस्टर प्रभाकर, मी तुम्हाला खूप वर्ष ओळखतो आणि त्या तुमच्या गुडविल मुळेच मी तुम्हाला एवढा वेळ देतोय. पण शेवटी माझ्याही काही मर्यादा आहेत आणि खरं तर त्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ नये. मला स्वतःला शुगरचा त्रास आहे, त्यामुळे वेळेत पुरावे आले नाहीत ना तरी मला जेवण आणि इंजेक्शन हे वेळेवरच घ्यावे लागतात. म्हणून प्लीज आपण एक अर्ध्या तासाचा ब्रेक करूया. तोपर्यंत पुरावे तुमचे आले तर ठीकच, अर्थात नाहीतर मला जयवंत देसाई यांना पुराव्याअभावी जामिनावर सोडावं लागेल. ठीक है. मेरी प्यारी सिंधु, मेरी सिंदूरी सिंधु, इन ब्रह्मे की नैया बीच भंवर में गुड़गुड़ होते खाए, इनको कौन बचाए, इनको कौन बचाए. ए चुप. अरे त्याला मारून काय होणार आहे? जिला आपण आपल्या घरी दूध पाजलं ती नागिणच आपल्याला डसली. मग तिलाच पहिलं ठेचूयात ना. वाट कसली बघतो आपण? पिंट्या भाऊजी, अहो काय ही भाषा तुमची? कोर्टात असं बोलू नये. अहो न्यायदेवता काही बघत नसली ना तरी ती सगळं ऐकत असते. हो सिंधू,
तो वरचा आहे ना वरचा, तो सगळं ऐकत असतो आणि डोळे उघडे ठेवून बघतही असतो. हो, पण ती त्या वरच्याची दृष्टी थोडी तुम्हाला पण असती तर किती बरं झालं असतं. माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक केली नसती तुम्ही. पण आता या चुकीचं प्रायश्चित्त करायला सगळं आयुष्य पडलंय हो तुमच्याकडे. आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट अशी की तुमच्या उरलेल्या आयुष्यात ढवळाढवळ करायला मी आता परत येणार नाहीये. कारण माझा सूड पूर्ण झाला. ओ, झालं तुमचं? झालं असेल तर निघा आता इथून. जातेच आहे. तुला आशीर्वाद द्यायलाच थांबले होते. आता माझ्या नंतर वसंत स्मृतीमधली ब्रह्मेंच्या सुनेची जागा तुलाच सांभाळायची. नीट सांभाळ होती आणि या सगळ्यांनाही नीट सांभाळ. हो, सांभाळेन ना. या घरावर आलेलं प्रत्येक संकट पळवून लावलंय मी आतापर्यंत. लकीली एक संकट स्वतःच्या पायाने आता निघून जात आहे, ते चांगलंच आहे. आणि ते दुसरं संकट न कुठेही पळून जाणार नाही याची व्यवस्था करीन मी. येते मी. जमेल तसं सुखात राहा. संपलं. चला ये बाबा. हो हवालदार इकडे. चल लवकर घेऊन चल बाबा. एवढा खुश झालो आता प्रेशर आलाय. चल लवकर चल. चला हो चला चला. नाही मामा, आत्ता तर खरा खेळ सुरू झालाय. 20 मिनिटं. आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटात खूप गोष्टी घडू शकतात आणि ते आत्ताही घडणार आहेत. हाय, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे.